करा सर सुरू. हायपोरिझम नंबर 64. ओके 64. औषधाची प्रायमरी ऍक्शन जेव्हा हेल्दी बॉडीवर घडत असते तेव्हा व्हायटल फोर्स हा पॅसिव्ह भूमिकेत असतो. जसं मी मगाशी सांगितलं, प्रायमरी ऍक्शन घडत असताना तो रिसेप्टिव्ह असतो, पॅसिव्ह भूमिकेत असतो. तो सुरुवातीला काहीच रिॲक्ट होत नाही, तो बघत असतो फक्त जी प्रायमरी ऍक्शन औषधाची घडते त्याच्याकडे, व तो औषधाची ऍक्शन पूर्णपणे घडू देतो. म्हणजे प्रायमरी ऍक्शन औषधाची पूर्ण क्रिया घडल्याशिवाय तो रिस्पॉन्स करत नाही, व त्यामुळे त्याची व्हायटल फोर्सची स्थिती म्हणजेच हेल्थ स्टेट ही अल्टर होते. आणि ते त्याच्यावरती मेडिसिन ऍक्ट करत असल्यामुळे व्हायटल फोर्स हा अल्टर होतो, म्हणजे डिरँज होतो. काहीतरी त्याच्यावरती ऍक्शन केल्यामुळे त्याच्यात काहीतरी बदल घडतो. व नंतर म्हणजे आता ज्यावेळेस मेडिसिनची ऍक्शन संपते त्याच्यानंतर व्हायटल फोर्स परत जागा होतो व विरोध दर्शवतो, अपोज करतो. आणि मग त्याच्यात दोन क्रिया घडतात. ए आणि बी दिलंय त्याच्यामध्ये. ए मध्ये ही काउंटर ऍक्शन होती आणि बी मध्ये होमिओपॅथिक ऍक्शन होती. मग आता ते उदाहरण त्यांनी सरांनी ते एक्सप्लेन केलंय. ए मध्ये काय होतं, अगदी विरुद्ध कंडिशन तयार होती, म्हणजे काउंटर ऍक्शन होती. आरोग्याची प्रायमरी ऍक्शन ने प्रोड्यूस केलेल्या पाणी कंडिशनच्या श्रेया अगदी श्रेया आरोग्याची प्रायमरी ऍक्शन ने प्रोड्यूस केलेल्या कंडिशनच्या अगदी विरुद्ध कंडिशन तयार करतो. म्हणजे काय होतं, व ती व्हायटल फोर्सची सेकंडरी ऍक्शन ही प्रायमरी ऍक्शन पेक्षा जास्त असते व ती व्हायटल फोर्सच्या एनर्जीवर डिपेंड असते. म्हणजे सेकंडरी काउंटर ऍक्शन करते. म्हणजे ज्यावेळेस आता प्रायमरी ऍक्शन मेडिसिनचे घडून गेले आणि नंतर व्हायटल फोर्स त्याला अपोज करायला सुरुवात करतो, त्यावेळेस तो एक्झॅक्टली जे मेडिसिनने क्रिया दाखवलेली त्याच्या विरुद्ध क्रिया करतो. म्हणजे जसं एखादं आपण जसं ओपीएम दिल्यानंतर सिडेशन आलेलं असतं, झोप आलेली असते. म्हणजे ओपीएम ची क्रिया काय असते, झोप लागणे, स्लिपीनेस प्रोड्यूस करणे. आणि ज्यावेळेस व्हायटल फोर्स अपोज करून त्याची सेकंडरी काउंटर ऍक्शन दाखवतो, त्यावेळेस त्या पेशंटला तो जास्त स्लीपलेस बनवतो, म्हणजे पूर्ण झोप उडून जाते त्या पेशंटची. जसं डायरियामध्ये आपण डायरियासाठी मेडिसिन दिलंय आणि ओपीएम दिलंय आणि त्याच्यानंतर त्याचं डायरिया थांबलेला आहे, पण त्याच्यानंतर व त्याची क्रिया संपल्यानंतर तो अजून जास्त डायरिया प्रोड्यूस करतो, म्हणजे विरुद्ध ऍक्शन करतो व्हायटल फोर्स. त्याला सेकंडरी काउंटर ऍक्शन म्हणतात. ते हे घडतं ते अँटीपॅथी मध्ये घडतं. आणि बी दुसरी जी क्रिया आहे, जर स्थिती प्रायमरी ऍक्शनच्या एक्झॅक्ट अपोजिट नसेल, म्हणजे जसं अँटीपॅथिक ट्रीटमेंट नसेल आणि प्रायमरी ऍक्शन ही कम्प्लिटली अपोजिट क्रिया घडत नसेल, मग थोडीफार डिफरन्स जरी असली तर मग व्हायटल फोर्स स्वतःला अलिप्त करतो, वेगळं ठेवतो, कुठली रिॲक्शन देत नाही, ते अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याची असलेली सुपेरियर पॉवर ही औषधामुळे म्हणजे व्हायटल फोर्सच्या त्याच्यात झालेल्या बदलांना नामशेष करू शकेल व तिथे नॉर्मल स्टेट तयार होईल. म्हणजे काय करतो तो, ज्यावेळेस जर ती एक्झॅक्ट अपोजिट क्रिया घडत नसेल तर व्हायटल फोर्स सुरुवातीला अलिप्त राहतो, बाजूला राहतो, त्याच्यावरती कुठली अपोजिट क्रिया करत नाही. व ज्यावेळेस तो त्या त्या प्रायमरी ऍक्शन मुळे त्या रोग्यामध्ये जे काही बदल घडलेले ते बदल घालून टाकण्यासाठी तिची ऍक्शन करतो. म्हणजे ती जी पॉवर तो त्या ऍक्शनला विरोध न करता त्यांनी जे बदल घडवलेले ते बदल काढून टाकण्यासाठी क्रिया करतो, त्याला आपण सेकंडरी क्युरेटिव्ह ऍक्शन म्हणतो. आणि ते ऍक्शन घडल्यामुळे पेशंट नॉर्मल स्टेटला येतो, म्हणजे तो हेल्दी होतो. ही क्रिया घडते होमिओपॅथीमध्ये. कळलं? येस सर, आता 65 मध्ये एक्झाम्पल ते घेतल्यावर क्लिअर होईल. ओके. आता एचं उदाहरण तिथं दिलंय सरांनी. स्थितीचे उदाहरण काय आहे की हे म्हणजे अँटीपॅथीचे, हे आपल्या सर्वांना परिचित आहे. जर आपण हात गरम पाण्यात बुडविला तर तो सुरुवातीला गरम लागतो दुसऱ्या हाताच्या तुलनेमध्ये. एक हात आपण गरम पाण्यात बुडवलं तर बाहेर काढल्यानंतर आपल्याला तो दुसऱ्या हातापेक्षा गरम लागतो. ही झाली त्या गरम पाण्याची, गरम पाणी म्हणजे त्याला आपण मेडिसिन म्हणू, त्याची प्रायमरी ऍक्शन का त्या हाताला गरम करणे. व जेव्हा आपण तो त्याला बाहेर काढून कोरडा करतो, थोड्याच वेळात तो जास्त थंड झालेला असतो. ही झाली त्या व्हायटल फोर्सची सेकंडरी ऍक्शन, म्हणजे तो गरम झालेला हात त्या दुसऱ्या हाताच्या तुलनेत आता परत जास्त थंड लागायला लागतो. म्हणजे ही झाली व्हायटल फोर्सची सेकंडरी ऍक्शन, ती काउंटर ऍक्शन झाली, विरोधी क्रिया करतो व्हायटल फोर्स. तसं एक्सरसाइज केल्यानंतर गरम झालेली व्यक्ती, म्हणजे आता एक्सरसाइज केल्यामुळे काय होतं, तो बॉडी गरम होती, बरोबर की नाही, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर तो पूर्ण थंड होऊन जातो, बॉडी परत गार लागायला लागती. ही झाली थंड करण्याची क्रिया व्हायटल फोर्सची सेकंडरी ऍक्शन. आणि गरम होणे ही झाली प्रायमरी ऍक्शन. तसंच
काल वाईन पिल्याने गरम झालेली व्यक्तीचा श्वास दुसऱ्या दिवशी अगदी थंड जाणवतो. म्हणजे ज्यावेळेस वाईन पितो त्या वाईनची ऍक्शन मुळे तो गरम झालेला असतो, ती झाली प्रायमरी ऍक्शन. परंतु ज्यावेळेस वाईनची क्रिया संपते त्याच्यानंतर ती अजून थंड होतो, याला म्हणतात सेकंडरी ऍक्शन. जो हात जास्त काळासाठी थंड पाण्यात ठेवला तर तो सुरुवातीला पेल आणि थंड होतो. म्हणजे थंड पाण्यात बुडल्यामुळे तो हात थंड होतो आणि पेल दिसतो. ही झाली प्रायमरी ऍक्शन कोणाची? त्या थंड पाण्याची. व नंतर कोरडा केल्यानंतर तो गरम व लाल झालेला दिसतो. हात गरम होणे आणि लाल होणे ही झाली व्हायटल फोर्सची सेकंडरी ऍक्शन, काउंटर ऍक्शन. कॉफी पिल्यानंतर झालेला उत्साहीपणा, म्हणजे आपण कॉफी पिल्यानंतर जो उत्साहीपणा येतो ती झाली कॉफीची प्रायमरी ऍक्शन. आणि थोड्याच वेळात परत आळस व सुस्ती येते, ही झाली व्हायटल फोर्सची सेकंडरी काउंटर ऍक्शन. अगदी स्टुपेफाईड स्लीप, जे आपण ओपीएम घेतल्यामुळे एकदम छान झोप लागते, एकदम कोमॅटो झोप आलेली पेशंटला, ही झाली ओपीएम ची प्रायमरी ऍक्शन, तिची क्रिया. परंतु ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी पूर्ण स्लीपलेस होती, ही झाली त्या व्हायटल फोर्सची सेकंडरी काउंटर ऍक्शन. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. औषधाच्या लार्ज डोसमुळे व त्याच्या प्रायमरी ऍक्शनमुळे निरोगी माणसाच्या हेल्थमध्ये खूप जास्त फरक पडतो व तो फरक हा व्हायटल फोर्सच्या सेकंडरी काउंटर ऍक्शन मुळेच पडलेला असतो. म्हणजे काय झालंय, एखाद्या आता जसं आपण ओपीएम दिलंय झोपेसाठी आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो अजून स्लीपलेस झालाय, मग पुढे ते काय करतो आपण, त्याला ओपीएमचा डोस वाढत नेतो. तो इतका वाढवायला लागतो का नंतर त्याची क्रियाच बंद होऊन जाते आणि त्या लार्ज डोसमुळे, रिपीटेड डोसेसमुळे तो रुग्ण जास्त खराब होतो. आणि हे जास्त खराब तो त्या व्हायटल फोर्सच्या सेकंडरी काउंटर ऍक्शन मुळे झालेला असतो. कारण मेडिसिन एक प्रकारे तिची क्रिया करते आणि अपोज करून करून तो मूळचा आजार आहे तो अजून वाढत जातो. कारण व्हायटल फोर्स देखील ती अपोजिट क्रिया त्या आजारासारखीच करते, पण जास्त पॉवरने करते. म्हणजे आजार वाढवण्याची क्रिया जास्त करते. बरोबर. आता 66 मध्ये या उलट स्पष्टपणे दिसणारी अँटागोनिस्टिक सेकंडरी ऍक्शन ही होमिओपॅथिक औषधाचा डोस मायन्यूट असल्याने लक्षात देखील येत नाही. आता होमिओपॅथिक मेडिसिन सुद्धा जर कधी तुमचं अँटागोनिस्टिक ऍक्शन केली आणि विरोधी क्रिया जर केली औषधाने, पण ती इतकी किरकोळ असते. कारण ती किरकोळ असण्याचं कारण काय का, तुमचा डोस फार कमी असतो आणि तो एवढा कमी असल्यामुळे ती जी काउंटर रिॲक्शन घडते ती फार निग्लिजिबल असते. तिचा हेल्थवरती कुठलाही परिणाम होत नाही. स्मॉल डोसमुळे तयार झाली प्रायमरी ऍक्शन ही फक्त जागरूक, आणि आपण जो स्मॉल डोस दिलाय त्याची प्रायमरी ऍक्शन ही फक्त जागरूक ऑब्झर्वेशनच्याच लक्षात येईल. म्हणजे ते इतके मायन्यूट चेंजेस होतात बॉडीमध्ये. जसं आपण एखादं होमिओपॅथिक मेडिसिन दिल्यानंतर ते, जसं आता एखाद्या बर्नच्या केसमध्ये तुम्ही कोल्ड ऍप्लिकेशन केलं की इन्स्टंटली त्याला बरं वाटणार आहे, तसं तुम्ही होमिओपॅथिकली तर लगेच इन्स्टंटली नाही करणार. त्याच्यामध्ये झालेले बदल तुम्हाला मायन्यूट डोस दिल्यामुळे व्यवस्थित बघून लक्षात घेऊन ऑब्झर्व करून शोधायचे असतात. त्यामुळे ते फक्त क्लिअरफुल ऑब्झर्वरच करू शकतो. सजीव म्हणजे व्हायटल फोर्स एवढीच सेकंडरी ऍक्शन करते जेवढी की त्या सजीवास नॉर्मल कंडिशन मिळवण्यासाठी आवश्यक असते. आणि असं केल्यानंतर ज्यावेळेस व्हायटल फोर्स सेकंडरी ऍक्शन करतो ती एवढी कमी असते, कारण बघा विरोधाला विरोध करण्याची पद्धत ही व्हायटल फोर्सची. बरोबर. परंतु तुमचा डोस इतका कमी आहे आणि त्यांनी दाखवलेली प्रायमरी ऍक्शन इतकी माइल्ड आहे, त्याच्यामुळे त्याच्या विरुद्धात घडणारी सेकंडरी ऍक्शन सुद्धा माइल्ड असते. आणि ती इतकी माइल्ड असते का त्यावेळेस व्हायटल फोर्स फक्त ते नॉर्मल कंडिशन, म्हणजे तुमच्या मेडिसिन जे गोष्टी खराब केल्याय ते पूर्ववत करण्यासाठीच व्हायटल फोर्स क्रिया करतो. त्याला विरोध करून त्याच्यावरती फार काहीतरी आकांडतांडव करण्याचा व्हायटल फोर्स प्रयत्नच करत नाही. म्हणजेच त्याची ती क्युरेटिव्ह पॉवर वापरतो. हा, तसं काही करत नाही. म्हणजे तो हा मायन्यूट आणि म्हणून हानिमन सरांनी सगळीकडे तुम्हाला मायन्यूट डोस जो सांगितलाय त्याचं इथं कारण आहे. लार्ज डोसचा उपयोग तुम्ही अँटीपॅथिकली करू शकता चांगल्यारीत्या. होमिओपॅथिकली लार्ज डोसचा आता पुढे तुम्हाला ते एका अप्रोच मध्ये लक्षात येईल. लार्ज डोस का नाही द्यायचा अजून एक त्याचं कारण आहे, पुढच्या अप्रोच मध्ये सांगतो मी. आता 67 हे निर्विवाद सत्य आहे की जे आपल्याला निसर्गात व अनुभवातून दिसत आहे हे दाखवून देते की होमिओपॅथिक ट्रीटमेंटमुळे झालेली ऍक्शन किती फायदेशीर आहे. उलट पक्षी अँटीपॅथिक किंवा पॅलिएटिव्ह ट्रीटमेंटची विकृती आपल्याला नेहमीच दिसते. म्हणजे त्या अँटीपॅथिक ट्रीटमेंटने झालेला त्रास, अग्रेवेशन आपल्याला प्रत्येक वेळेस दिसते आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंटने झालेले फायदे पण दिसतात. पण ते आपण निग्लेक्ट करतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. का तर तो एक प्रकारचा आळस आहे. म्हणजे ते एवढं मायन्यूट ऑब्झर्वेशन करून त्याच्यावरती होमिओपॅथिक सिमिलियमनी मेडिसिन देणं ते किचकट आहे. त्यापेक्षा बर्फ लावला तर 5 मिनिटाचं काम आहे, नाही का?
ते सोपं जातं, पेशंटला पण बरं वाटतं, पण त्याच्यानंतर होणारा त्रास पेशंटलाच माहिती. याची अँटीपॅथीची एक दोन फुटनोट आहे. उदाहरणं रोजच्या लाईफ मधली माझ्या डोळ्यासमोर येत आहेत सर आता. मी हम्म. आता इथं चॅटमध्ये टाकलं होतं की विदर्भातलं कोणी आहे का, पण त्याला रिप्लाय नाही आला. विदर्भामध्ये ऊन खूप असतं सर, आणि तिकडे मी एक चलन बघितलेलं आहे, म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा माझं तिकडे जाणं झालेलं आहे, म्हणजे आताच एक मागची 10-15 वर्ष सोडून द्या, नाही तर त्याच्या अगोदर मी असं बघितलेलं होतं विदर्भ किंवा जळगाव पासून त्या बाजूला पण उन्हाळ्यामध्ये ती लोक ना चहा पितात. हो. आता म्हणजे हे कोका कोला आणि कोल्ड्रिंकच्या एज नंतर त्या गोष्टी बदलल्यात का, ऊसाच्या रसवंत्या पण भरपूर सुरू झाल्यात वगैरे. तर याचा अर्थ हॅनेमनला जे माहिती होतं ना नेचर्स लॉ, हा ते विदर्भातल्या लोकांना पक्का माहिती होतं, जुन्या लोकांना ऍटलीस्ट, की ती लोक त्यावेळेला खूप असं हे न करता म्हणजे थंड पेय न पिता ती लोक उन्हाळ्यात पण चहा प्यायची, आणि एस्पेशली जास्त वेळेला घ्यायची उन्हाळ्यात. गरमला ते कोमट काहीतरी हे होत असेल. आणि दुसरं उदाहरण हो. हे जसं आता आपण अँटीपॅथी मधलं घेतलं तर तुम्ही जर का हे बघितलं की तुम्हाला उन्हाळ्यात खूप तहान लागलेली आहे, आणि तुम्ही जर का गार पाणी पिलात, कोल्ड्रिंक पिलात, तुम्ही उसाचा रस पिलात बर्फ टाकलेला, तर तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा, म्हणजे हे तर माझ्या पण ऑब्झर्वेशन मध्ये आलेलं आहे की तसं पिल्यानंतर अजून तहान वाढत असते आपली. म्हणजे ही सेकंड कोरड रिॲक्शन जी पडते आपल्याला. म्हणतोय ना आपण, त्याला जसं आपण घेतो, तर नेचरमध्ये ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला पण आपल्याला दिसत असतात. ते दोन उदाहरणं बरोबर. द्यायचे होते सर, फक्त तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. त्याची फुटनोट आहे 67 मध्ये. फक्त खूप अर्जंट केस मध्ये आता जे 67 मध्ये मगाशी सरांनी विचारलं ना की अँटीवेनम का द्यायचं स्नेक मध्ये, तर फक्त खूप अर्जंट केसेस मध्येच जिथे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे व तिथे होमिओपॅथिक रेमेडीला ऍक्शन करण्यास पुरेसा वेळ नाही. कारण की आता होमिओपॅथिक क्रिया आपण मायन्यूट डोसमुळे ती एवढी जलद नाही घडू शकत. मग त्यावेळेस आपण जर होमिओपॅथीच्याच भरोश्यावर राहिलो तर तिथे जीवन मरणाचा प्रश्न आहे, तेवढा वेळ नसतो आपल्या होमिओपॅथीचे ऍक्शन होऊन त्या पेशंटला बरं करण्याचा वेळ नसतो. अशा अर्जंट केसेसमध्ये जसे की एखाद्या अपघातामध्ये अस्पेक्झिया, लाइटनिंग, सफोकेशन, ड्राउनिंग इत्यादी केसेसमध्ये काहीतरी करून पेशंट आता तो ड्राउजी झालाय किंवा ड्राउनिंग झालेला आहे, लाइटनिंगमुळे बेशुद्ध झालेला आहे किंवा अस्पेक्झियामुळे तो आता गॅस्पिंग आहे, त्यावेळेस त्या पेशंटला स्टिम्युलेट करणं जास्त गरजेचं असतं व त्याला स्टिम्युलेट करणं व त्याचा जीव वाचवणे हे आवश्यक आहे. तिथे पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट योग्य व सोयीस्कर आहे हे हॅनिमन सर सांगताय. योग्य व सोयीस्कर आहे जसे की जे आता ते कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जनरल इलेक्ट्रिकल शॉक्स, स्ट्रॉंग कॉपी, स्टिम्युलेटिंग ऑर्डर, ऍप्लिकेशन ऑफ हीट. जसं आता याच्यामध्ये तुम्ही एखादा बर्फाळ प्रदेशामध्ये थंड याच्यामध्ये पूलमध्ये एखादी व्यक्ती पडली, पूर्ण बॉडी थंड झाली, त्यावेळेस तुम्ही तिला हीट अप्लाइड करू शकता, ही अँटीपॅथी झाली. पण ती त्यावेळेस गरजेचं आहे, आवश्यक आहे, कारण त्याची बॉडी इतकी फ्रीज झाली का आपण त्याला आरोज करण्यासाठी, स्टिम्युलाय करण्यासाठी गरम हीट वापरणे गरजेचंच आहे. अशा प्रकारच्या स्टिम्युलेटिंग ऍक्शनमुळे व्हायटल पल्स, आता इथं काय घडतं हे पर महत्वाचं आहे, व्हायटल फोर्स पुन्हा एकदा हेल्दी पद्धतीने क्रिया करण्यास सुरुवात करतो. इथं तो काउंटर ऍक्शन दाखवत नाही, तो अर्ध मेला झालेला व्हायटल फोर्स जागा होतो. त्याच्यात एवढं काउंटर ऍक्शन करण्याची ताकद नसते, तो क्षीण झालेला असतो, त्याच्यामुळे तो काउंटर ऍक्शन नाही करत, तो फक्त नॉर्मल क्रिया सुरू करतो. कारण की इथे कुठलाही, आणि हे का करतं, कारण की इथे पूर्वाश्रमीचा आधीचा उपस्थित असलेला कुठलाही आजार नसतो. पेशंट ती घटना घडण्याच्या आधी पूर्णपणे नॉर्मल असतो, हेल्दी असतो. जो, आणि आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट कशासाठी करतो, आधीचा बसलेला लॉंग लास्टिंग म्हणजे लॉंग स्टँडिंग आजार, डिसीज बरा करण्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन करतो. आणि जर एखाद्याला ऍस्पिक्सिया झालाय किंवा ड्राउनिंग झालंय, तो पेशंट त्या पाण्यात बुडण्याच्या आधी तो हेल्दी होता, त्यामुळे त्याच्याकडे असा लॉंग स्टँडिंग कुठलाही डिसीज नाहीये त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्यामुळे तिथे आपली होमिओपॅथी फेल आहे किंवा तिथे तिची गरजही नाहीये. आणि त्यामुळे आधीपासून जो आजारी नाही त्याच्यासाठी आपल्याला होमिओपॅथी करायची गरज नाही. परंतु इथे फक्त व्हायटल फोर्सचे ऑब्स्ट्रक्शन किंवा सप्रेशन झालेले आहे. म्हणजे काय झालं, व्हायटल फोर्सची पूर्ण एनर्जी लॉस झालेली, तर व्हायटल फोर्सचं ऑब्स्ट्रक्शन झालं, त्याला क्रिया करायला चान्स नाही, त्याचं सप्रेस झालेलं आहे. अशा वेळेस त्याला जागे करणे आणि त्याला मदत करणे हे गरजेचं आहे, आणि ते आपण अँटीपॅथीने करू शकतो. म्हणून इथे अँटीपॅथिक स्टिम्युलाय, म्हणजे आता त्याला जर झोपलेला जागा करायला काय करायला लागेल, आपल्याला स्टिम्युलाय द्यायला लागेल, हलून जागे करायला लागेल, बरोबर नाही? तशा पद्धतीने तो स्टिम्युलस वापरायचा आहे, तो लास्ट डोस मध्ये आपण अँटीपॅथी मध्येच वापरू शकतो. म्हणून इथं ती
अँटीपॅथी आवश्यक आहे आणि गरजेची आणि सोयीस्कर आहे. इथं होमिओपॅथीचा रोल नाहीये. आलं का लक्षात? आता इथं दोन्ही प्रकारे करतात आपण. अशा इमर्जन्सी मध्ये पण आपण एखादा कोणीतरी होमिओपॅथिक नाही नाही मी बरंच करून दाखवतो असं करतो, ते पण चुकीचं आहे. आणि ज्या केसेस लॉंग स्टँडिंग आहे तिथं पण आपण अँटीपॅथिक वापरणं हे सुद्धा चुकीचं आहे. या प्रकारात आता ते पुढे काय काय- हे कुठल्या अजून या प्रकारामध्ये पॉइझनिंगच्या केसेस येतात. त्यासाठी वापरण्यात येणारे अँटीडोट्स कोणते? जसे ऍसिड साठी आपण अल्कली वापरतो न्यूट्रल करण्यासाठी. हिपारसल्फ आपण मेटॅलिक पॉइझनिंग मध्ये आणि ओपिनियन पॉइझनिंग मध्ये वापरतो. ओपिनियन पॉइझनिंग मध्ये आपण कॉफी किंवा कॅम्परचा स्टिम्युलर वापरतो. आणि आता इथं सिक्स्थ एडिशन मध्ये कंस दिलेले आणि तरी आता इथं काय म्हटलंय का, आता हे जे सरांनी म्हटलेलं आहे की तुम्ही अशा ठिकाणी अँटीपॅथी वापरू शकता, इमर्जन्सी मध्ये तुम्ही अँटीपॅथी वापरू शकता. याचा ह्या लोकांनी गैरअर्थ किंवा गैरफायदा घेण्यासाठी काय केलंय आणि ह्या दोन प्रणालीचे मिश्रण केलंय, म्हणजे अँटीपॅथी होमिओपॅथी ह्या दोन्ही एकच आहे. आणि मग सरांनीच सांगितलेलं आहे की तुम्ही इमर्जन्सी वापरू शकता. मग हे लोक सगळीकडेच अँटीबॉडी वापरता आणि मग ते चुकीचं आहे. मग ते कसं आहे, आणि तरी दोन प्रणालीचे मिश्रण करणारा नवीन समुदाय तयार झाला आहे. या निरीक्षणास व्यर्थ आवाहन करतो व याच आधारावर याचा आधार घेऊन ते त्यांनी सर्वच ठिकाणी वापरलेल्या ॲलोपॅथिक पॅलिएटिव्हचे समर्थन करतात. म्हणजे काय आजही पुढे तेच होतं पॅलिएशन ना. केलं ना, नाही नाही सरांनीच सांगितलेलं आजही तेच आहे. करतो ना ऑर्गॅनन आपण. मध्ये दिलेलं आहे. तेच आहे ना, मग ऑर्गॅनन मध्ये दिलेलं आहे. याचा दाखला लोक देत सुटणार का? बघा ते सुद्धा त्यांनी 200 त्याचं वर्ष सुद्धा पुढे आपण म्हणजे काय तिथं करणार ते लिहून त्यांना ठेवलेलं आहे. 200 वर्ष अगोदर माहिती होतं. हा, ते त्यांना माहिती असतं. व त्यांना सुटेबल होमिओपॅथिक मेडिसिन शोधण्याच्या त्रासातून वाचण्यासाठी, म्हणजे त्याच्यासाठी ते लॉंग स्टँडिंग डिसीजला सुटेबल मेडिसिन देण्यापेक्षा पॅलिएशन केलं. आणि हे हॅनिमन सरांनीच सांगितलेलं आहे पॅलिएशन गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यातून त्या होमिओपॅथिक सिलेक्शनच्या त्रासातून वाचण्यासाठी त्याचं समर्थन करतात. व या सर्वच ठिकाणी मग ते याच तत्वाचा आधार घेतात व पॅलिएटिव्ह उपचार करतात व स्वतःला होमिओपॅथ म्हणतात. आणि असं करून देखील ते स्वतःला होमिओपॅथ म्हणतात. आणि त्याचा ते सांगता ऑर्गन मध्येच तसं दिलेलं आहे. आणि म्हणून हे एक प्रकारचे करप्शन आहे असं सरांना म्हणायचं. हे प्रकारचं भ्रष्टाचार आहे आणि त्याचा आधार तुम्ही चुकीच्याच पद्धतीने घेताय. बघा याच्यामध्ये ना, अँटीपॅथिक म्हणजे तुम्ही पॅलिएशन इमर्जन्सी मध्ये करायचंय. आता सरळ सरळ आहे, त्यावेळेस तुमच्याकडे पूर्वीचा लॉंग स्टँडिंग डिसीज नाही पाहिजे. होमिओपॅथिकली आपण क्रोनिक डिसीजेस मध्ये जास्त वापरतो. आणि तुमच्याकडे आधी हेल्दी असलेला व्यक्ती जर अचानक ऍक्सिडेंटनी, जसं मी सांगतो फ्रॅक्चर झालाय, त्याला तुम्हाला ते सर्जिकल केस आहे तिथे तशीच बरी करायला पाहिजे. ड्राउनिंग झालंय तिला पण तुम्ही जे स्टिम्युलस पाहिजे ते दिलेच पाहिजे, ऑक्सिजन दिलाच पाहिजे, बाकीच्या गोष्टी केल्याच आहे. थंड पाण्यात पडलेला पेशंट कोमात गेलाय त्याला हिट दिलीच पाहिजे. हे सगळ्या गोष्टी पण त्या कंडिशन मध्ये येईल आपल्या लक्षात येतं की त्याला ती घटना घडायच्या आधी कुठलाही आजार नव्हता. आणि त्या आजारासाठी आपल्याला त्याला ट्रीट करायचं नव्हतं. परंतु एखादा लॉंग स्टँडिंग एक्झिमाचा केस आहे किंवा एखादी 15 दिवसापासूनचा एकदम सिव्हिअर एलआरटी आहे आणि तो अचानक हे झालेला आहे, त्या केसलाही तुम्ही पॅलिएटिव्ह करत बसला तर ती केस बरी होणार नाहीये. कारण ऑलरेडी 15 दिवसापासून तो पेशंट सफर आहे, म्हणजे तो लॉंग स्टँडिंग डिसीज आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिन देणंच गरजेचं आहे. आणि त्यावेळेस तुम्ही पळवाट शोधायची नाही का त्याला पॅलिएशन केलं आणि मग सरांनी सांगितले इमर्जन्सी होती म्हणून आम्ही पॅलिएशन केलंय. अशा वेळेस तो पेशंट तिथे बरा होणार नाही. कारण त्याला एक साधं आहे का, त्याला त्याच्या आधीपासूनचा आजार आहे, तो 15 दिवसापासून त्या आजाराशी खेळतोय, म्हणजे तो आजार लॉंग स्टँडिंग आहे. तिथं तुमचं अँटीपॅथिक सपरेशन कामाचं नाही. ऍक्च्युअली तिथं तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिनच द्यायचंय आणि तसाच बरा होणार आहे. यात यात चुकीच्या रीतीने, म्हणजे आता समजा आता अजून एक याच्यामध्ये, आता आपण होमिओपॅथिक मेडिसिन सिलेक्ट केली किंवा ती जसं 10 पैकी 5 सिमटम मॅच करणारी असली, तसं पार्शियली सिलेक्टेड रेमेडी दिली आपण, आणि हं, मग त्यावेळेस ती मेडिसिन अँटीपॅथिकली पण ऍक्ट होऊ शकते ना. कारण तिचे बरोबर. बाकीचे सिमटम हे अँटीपॅथिक असू शकतात. मग त्यावेळेस काय घडतं, त्याच्यासाठी सरांनी काय सांगितलंय, अशी कमी पद्धतीने काय चुकीच्या रीतीने सिलेक्ट केलेली होमिओपॅथिक मेडिसिन असेल तर आजारासाठी काही सिमटम औषधाचे हे फक्त अँटीपॅथिक असतात, परंतु ते मायनर व लेस इम्पॉर्टंट असतात. परंतु जर स्ट्रॉंगर कॅरेक्टरिस्टिक पिक्युलर लक्षण आहेत त्या आजाराचे, जर होमिओपॅथिक मेडिसिनने कव्हर केलेले असले तर मग ती रेमेडी त्या स्ट्रॉंगर लक्षणांना नाहीसे नष्ट करते. त्याबरोबरच असलेले अपोजिट सिमटम सुद्धा नाहीसे होतात स्वतःहून. व जेव्हा औषधाची ऍक्शन संपून जाते व क्युअर मध्ये कुठलाही अडथळा येत नाही. म्हणजे काय, आपण ज्यावेळेस होमिओपॅथिक मेडिसिन सिलेक्ट करतो त्याच्यामध्ये 5 मेडिसिन, समजा 10 जर सिमटमची टोटॅलिटी, तर आपण 5 मेडिसिनच्या आधारे तुम्ही मेडिसिन दिली, पण ते 5 कुठले पाहिजे, स्ट्रॉंगर कॅरेक्टरचे आणि
पिक्युलर पाहिजे. ते पिक्युलर सिमटम तुम्ही मॅच केले आणि बाकीचे जे मायनर सिमटम्स आहे ते अँटीपॅथिकली जरी असले तर अशा वेळेस तिथं ते अँटीपॅथिक सप्रेशन होत नाही. मेडिसिन पहिलं काय करते, होमिओपॅथिकली ऍक्ट करते, तुमचे स्ट्रॉंगर पिक्युलर मेडिसिन ते बरं करते आणि त्यासोबतच जे मायनर होते त्यांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंटची गरज नाही, ते आपोआप नाहीसे होतात आणि ते कुठल्याही प्रकारे त्या क्युअरला अडथळा पण करत नाही. आलं का लक्षात? म्हणजे इथं पण तुमची एक गोष्ट क्लिअर होती का, तुमची आउट ऑफ 10 पैकी 10 सिमटम मॅच झालेच पाहिजे असं काही नाही, परंतु जे मॅच होत आहे ते पिक्युलर स्ट्रॉंगर कॅरेक्टरिस्टिकच पाहिजे. माझ्या म्हणजे मनात आता जनरल तोच सिमटमला प्रश्न मॅच आलेला करून होता. मेडिसिन द्यायची नाही. हम्म. माझ्या मनात तोच प्रश्न होता की फॉर एक्झाम्पल आता या पेशंटला मी कोनियम दिलं तर PQRS सिम्पटमवर कोनियम दिलेलं आहे, पण बऱ्याचदा असं होतं की रेपट्रायशन चार्ट मध्ये आपण टाकलेले 5-6 रुब्रिक आणि 3 रुब्रिक कव्हर करते, एक इलिमिनेटिंग किंवा प्रायमरी रुब्रिक घेतला, मेडिकात वाचलं, बऱ्याचदा असं होतं कन्फ्युज की एक तर सर्व रेमेडी सारख्या वाटतात किंवा एका रेमेडीमध्ये सर्व लक्षणं सापडत नाही, हे पण होतं बऱ्याचदा. तर त्याचं उत्तर इथे मिळालं की PQRSच्या बेसिसवरती रेमेडी देऊन टाकायची, उरलेली लक्षणं भले मेडिकामध्ये नसतील आणि ती जर तेवढी इम्पॉर्टंट नसतील तर ती बरी होतील. बरोबर ना सर? ऑटोमॅटिक राईट सर, ऑटोमॅटिक ओके. बरोबर. ओके. कारण मायनर सिमटम्स जसं किरकोळ ताप आलाय तर तो 2 दिवसांनी जाणारच आहे. त्याच्यासाठी प्रत्येक आजाराला तुम्हाला मेडिसिनची आवश्यकता असते, काही नसते. आपला व्हायटल फोर्स तेवढा सक्षम आहे का किरकोळ गोष्टी तो स्वतःहून बरं करू शकतो, हे सजीव असल्याचे किंवा आपली प्रतिकारशक्ती जिवंत असल्याचे लक्षण आहे. व्हायटल फोर्स काही ना काही क्रिया सततच करत असतो आपल्या बरोबर बरोबर. शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी. फक्त आपण मेडिसिन का देतो तर त्याच्यामध्ये त्या आजाराची ताकद जास्त असल्यामुळे आपण त्याला हेल्प म्हणून करतो, पण जे मायनर येतो तो त्याच्या पद्धतीने ते मिटवणारच असतो, त्याच्यासाठी आपल्याला काही दुसरं करायची आवश्यकता नसते. म्हणून तर आपण नेहमी PQRS किंवा पिक्युलर आणि स्ट्रॉंगर आणि ट्रबलसम सिमटमच ट्रीट करा असं नेहमी सांगतो. त्याचं कारणच ते. 68 होमिओपॅथिक क्युअर मध्ये अनुभवातून हे आपण शिकलो आहे की औषधाचा अगदी छोटा डोस लागतो ट्रीटमेंट करताना, जो की पुरेसा असतो नॅचरल डिसीजला रिमूव्ह करण्यासाठी सिमटम सिमिलॅरिटीच्या आधारे. इथं 6th एडिशन मध्ये त्याला लाईफ प्रिन्सिपलचे सेन्सेशन मधून सिमिलर नॅचरल डिसीज रिमूव्ह करणे म्हणजे व्हायटल फोर्स मधून सिमिलर नॅचरल डिसीज बाहेर काढणे, याला 6th एडिशन मध्ये लाईफ प्रिन्सिपल म्हटले. नॅचरल डिसीज च्या डिस्ट्रिक्शन नंतर म्हणजे आता आपण होमिओपॅथिक मेडिसिन दिल्यानंतर आपण सेम आर्टिफिशियल मॉर्बिड डिसीज तयार करतो. त्याच्यामुळे काय झालंय, तो जो शरीरातला नॅचरल डिसीज हा डिस्ट्रॉय झालाय, नाहीसा झालाय. त्या ऑर्गॅनिझम मध्ये आता फक्त मेडिसिनल डिसीज शिल्लक आहे. परंतु औषधाच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मायन्युटनेसमुळे बघा इथं सुद्धा परत काय सांगताय, ते औषध तुम्ही इतकं मायन्यूट दिलंय, डोस मध्ये दिलंय, त्यामुळे ते मेडिसिनल डिसीज देखील ट्रान्सियंट तात्पुरताच असतो व स्वतःहून नाहीसा होतो. त्याला नाहीसा करण्यासाठी व्हायटल फोर्सला सुद्धा ऍक्शन करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही मागाशी बोलला ना व्हायटल फोर्स त्या आजाराला नाहीसा करतो, तो नाही, तो आपोआप तो मेडिसिनल डिसीज हा स्वतःहून नाहीसा होतो, कारण तो ट्रान्सियंट असतो. त्याचं कारण आपण मेडिसिन खूप मायन्यूट दिलेली असते आणि व्हायटल फोर्सला त्याच्या विरुद्ध कुठलीही क्रिया करण्याची गरज पडत नाही. म्हणजे व्हायटल फोर्स त्याच्या विरुद्ध कुठलीही ऍक्शन, जसं अँटीपॅथी मध्ये ऑपोजिट ऍक्शन करतो, इथं व्हायटल फोर्स तुमचा कुठलाही क्रिया घडत नाही. आलं का लक्षात? प्रायमरी ऍक्शन मेडिसिनची करते, मेडिसिन सिमिलर डिसीज तयार करते, तो तयार झालेला डिसीज तुमचा ओरिजिनल डिसीज बाहेर काढतं आणि जो मेडिसिनल डिसीज आहे तो आपोआप नाहीसा होतो, कारण तुमचं औषध फार मायन्यूट होतं. त्याच्यामुळे तो ट्रान्सियंट इफेक्ट असतो, तो स्वतःहून नाहीसा होतो. तिथे सुद्धा तुम्हाला व्हायटल फोर्सची कुठलीही क्रिया करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तो त्याच्या स्टेटला हेल्दी पॉईंट पर्यंत. व्हायटल फोर्स काय करतो माहिती का? आता बघा, व्हायटल फोर्स आता त्याची एनर्जी तशीच ठेवलेली, मग व्हायटल फोर्सचं कार्य काय त्याच्या पुढे? त्यांनी ना तो मेडिसिनल डिसीज साठी काही अगेन्स्ट क्रिया केली किंवा नाही नॅचरल डिसीज साठी केलेली. व्हायटल फोर्स तो त्या स्टेटला हेल्दी पॉईंट पर्यंत, म्हणजे आता दोन्ही डिसीज निघून गेल्यानंतर जसं म्हणतो ना आपण पेशंट वीक होता किंवा त्याची एनर्जी डाऊन झालेली, ती एनर्जी निर्माण करण्याची क्रिया व्हायटल फोर्स करतो. व्हायटल फोर्स त्याला हेल्दी स्टेटच्या पॉईंट पर्यंत घेऊन जातो. आलं कसं? व्हायटल फोर्स फक्त एवढीच क्रिया करतो व आपण कम्प्लीट क्युअर स्थापित करतो व त्याच्यासाठी व्हायटल फोर्सला खूप कमी मेहनत घ्यावी लागते, जे 64च्या बी मध्ये म्हटलं. सर इथं आवाज व्हायटल गेला. फोर्सला होमिओपॅथिक येतोय. हा आता येतोय.
बी मध्ये म्हणतात इथं तिथून पुढे रिपीट करा. हा आणि हे जे आहे ना आपण ते 64च्या बी मध्ये होमिओपॅथिक क्युअर आणि ए मध्ये अँटीपॅथिक क्युअर हे बघितलं ना. तर इथे व्हायटल फोर्स मेडिसिन इथं ज्यावेळेस आपण होमिओपॅथिकली मेडिसिन देतो त्यावेळेस मेडिसिनची प्रायमरी ऍक्शन काय घडते, तर मेडिसिनच्या प्रायमरी ऍक्शनमुळे त्या नॅचरल डिसीज सारखाच आजार तयार होतो, फक्त तो थोडा स्ट्रॉंगर असतो. त्यामुळे काय घडते आणि ते एकाच पॉइंटला जाऊन ऍक्ट करते. जिथं तुमचा नॅचरल डिसीज आहे त्याच ठिकाणी तुमचा मेडिसिनल डिसीज पण ऍक्ट करतो. आणि त्या परंतु तुमचा मेडिसिनल डिसीज हा स्ट्रॉंगर असल्यामुळे तो त्या नॅचरल डिसीजला डिस्ट्रॅक्ट करतो, नाहीसा करतो. आणि मग तिथं फक्त शिल्लक राहतो तुमचा मेडिसिनल डिसीज. परंतु तुमचा डोस इतका मायन्यूट असतो की त्या मायन्यूट डोसचा इफेक्ट लगेच संपून जातो. आणि लगेच संपल्यामुळे जो मेडिसिनल डिसीज तो सुद्धा ट्रान्सिएंट तात्पुरता असतो. तो सुद्धा स्वतःहून निघून जातो. त्याच्यासाठी सुद्धा व्हायटल फोर्सला कुठली क्रिया करण्याची गरज पडत नाही. आणि मग व्हायटल फोर्सची जी एनर्जी ती तशीच स्टोअर राहिल्यामुळे व्हायटल फोर्स काय क्रिया करतो, तुम्ही दोन्ही आजार निघून गेल्यानंतर म्हणजे नॅचरल डिसीज आणि मेडिसिनल डिसीज दोन्ही तुमचे नाहीसे झाल्यानंतर त्याला हेल्दी बनवण्यासाठी जी आवश्यक गोष्ट आहे ती गोष्ट व्हायटल फोर्स करतो. आणि अशा रीतीने आपल्याला क्युअर प्राप्त होतो. कळलं? 69 अँटीपॅथिक पॅलिएटिव्ह ट्रीटमेंटच्या प्रकारात याच्या अगदी उलट क्रिया घडते. आता आपण हे शिकलो होमिओपॅथीमध्ये. आणि आता अँटीपॅथीमध्ये एकच्या अगदी उलट क्रिया होते. औषधाची लक्षणे ज्याच्याद्वारे फिजिशियन आजाराची लक्षणे अपोज करण्याचा प्रयत्न करतो. जसे की एखादा अॅक्यूट पेन असेल त्याला ओपीएम देऊन आपण इनसेन्सिबल म्हणजे त्याची सेन्सिबिलिटी कमी करतो. त्यामुळे त्याला ती पेनची संवेदना जाणवत नाही. ती काय बाहेरची किंवा अलायन परकी नसतात, म्हणजे ते जे सिम्पटम आहे ते काय परकी नसतात, बाहेरचं नसतं, ते सुद्धा त्या आजाराशी मिळतं जुळतं असतं किंवा त्याचा त्याचा स्वभाव मिळता जुळता असतो, फक्त तो विरुद्ध असतो. आलं का लक्षात? होमिओपॅथीमध्ये आणि अँटीपॅथीमध्ये एक सिमिलरिटी काय आहे का ते एकाच क्रियेने काम करत्या, फक्त विरुद्ध क्रिया असते. नाही तर त्यांची क्रिया करण्याची गोष्ट तीच आहे किंवा त्यांची ऍक्शन तशीच आहे, फक्त होमिओपॅथीची सेम ऍक्शन आहे आजाराशी आणि अँटीपॅथीचे विरुद्ध ऍक्शन आहे आजाराशी. मग ती काय बाहेरची नसते, फक्त ती ऍलोपॅथिक डिफरंट आणि डिफरंट पण नसतात. अँटीपॅथीमध्ये म्हणजे तुम्ही जसं म्हटलं ना मगाशी ऍलोपॅथीमध्ये डिफरंट असतो, ऍलोपॅथीमध्ये डिफरंट असतं, म्हणजे ती अँटीपॅथी पण नसते नाही सिमिलर पण नसतो, विरोधी पण नसतो. ऍलोपॅथीमध्ये ते वेगळंच असतं. या दोन्हींच्या व्यतिरिक्त जी क्रिया असते ना त्याला आपण ऍलोपॅथी म्हणतो. ऍलोज म्हणजे डिफरंट, त्याचा अर्थच ऍलोपॅथी नावच हानिमन सरांनी दिलं. ऍलोज म्हणजे डिफरंट, डिफरंट म्हणजे ना विरुद्ध ना सेम, डिफरंट पण नसतात आजाराच्या लक्षणे. औषधाची लक्षणे व आजाराची लक्षणे यांचा परस्परांशी संबंध असतो, परंतु तो एक्झॅक्ट रिव्हर्स म्हणजे अपोजिट असतो. म्हणजे आजाराचं लक्षण आणि तुम्ही अँटीपॅथिकली सिलेक्ट केलेली मेडिसिन यांचे दोन्ही लक्षणं एकमेकाच्या विरोध असतील. जर आजाराची संवेदना गरम असेल तर तुमचं अँटीपॅथिक मेडिसिन हे थंड संवेदनेचं असतं, म्हणजे गरम ठिकाणी आपण बर्फ लावणार आहे, म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट नेचरची असते. हेतू फक्त हाच असतो फिजिशियनचा की आपल्या आजाराच्या लक्षणाला दाबून टाकणे. जसं मगाशी म्हटले ना, बर्फ लावला का पेशंटला तात्पुरतं बरं करायचं असतो, लक्षणं त्या वेळापुरतं उपडीत आपल्याला त्या पेशंटला शांत करायचं असतं, घरी जाऊन नंतर तो परत गागला तरी काय हरकत नाही. टाकणे आपल्या विरोधी औषधाची लक्षणांनी, परंतु ते अशक्य अशाच. परंतु होतं काय का तसं दाबल्यानंतर तो काय क्युअर होत नाही आणि तुमचं जे प्रायमरी ऍक्शन संपल्यानंतर तो विरोधी ऍक्शन पूर्णपणे अग्रेवेट करून तशीच तयार होते. यात काही शंका नाही की अँटीपॅथिकली दिलेले औषध एकदम प्रिसाइसली आजाराच्या त्याच पॉइंटला टच करते ज्या पॉइंटला होमिओपॅथिक मेडिसिन टच करते. आता परत इथे एक सिमिलरिटी दिली आहे की तुमचं होमिओपॅथिक मेडिसिन जिथं मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथं नॅचरल डिसीजचा पॉइंट आहे त्याच ठिकाणी तुमचं होमिओपॅथिक मेडिसिन पण जाऊन ऍड करतं. तसंच जो नॅचरल डिसीजचा पॉइंट आहे त्याच ठिकाणी तुमचं अँटीपॅथिक पण जाऊन टच करतं, परंतु ते एक्झॅक्टली अपोजिट. जसं आता इथं भाजलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही थंड बर्फ लावला तर ते एक्झॅक्टली त्याच ठिकाणी जाऊन क्रिया करते, विरोधी क्रिया करतं. आणि त्या व त्या ऑर्गॅनिझम मध्ये जिथं होमिओपॅथिक मेडिसिन सिमिलर अफेक्शन तयार करते अशा पॉइंटला अँटीबायोटिक औषधे त्या आजाराच्या अगदी अपोजिट लक्षण तयार करते. आणि ती प्रायमरी ऍक्शन ही काही काळासाठी व्हायटल फोर्सच्या, आता ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक मेडिसिन देतो त्यावेळेस जी मेडिसिनची प्रायमरी ऍक्शन असते ती सुरुवातीच्या काळामध्ये व्हायटल फोर्सच्या लक्षात येत नाही किंवा व्हायटल फोर्स त्याला अनरिस्पॉन्सिव्ह असतो, त्याला रिस्पॉन्स देत नाही त्या
अँटीपॅथिक मेडिसिनच्या प्रायमरी ऍक्शनला. त्यामुळे व्हायटल पोर्स काही काळासाठी दोन्हीशी असहमत किंवा असंबंधित असतो. म्हणजे आजाराचं लक्षण आणि औषधाचे लक्षण आहे, आजाराचे लक्षण आणि औषधाचे लक्षण इथे दोघे एकमेकाच्या विरोधात आहे आणि ते दोघं त्या वेळेस उपस्थित असतात, परंतु त्यावेळेस होमिओपॅथिक आपलं व्हायटल फोर्स आहे ना हा न्यूट्रल असतो. त्या दोघांनाही कुठेही रिॲक्ट करत नाही, तो त्या दोघांशी असहमत असतो. त्यामुळे काय होतं का आपल्याला अपोजिट क्रिया घडल्यामुळे काय होतं ती गोष्ट न्यूट्रल घडते. म्हणजे जसं ऍसिड आणि अल्कली एकत्र झाल्यावर काय होतं न्यूट्रल साल्ट तयार होतो, तसं गरम आणि थंड एकत्र आल्यावरती त्या पॉइंटला त्या याचं टेम्परेचर नॉर्मल होऊन जातं, ना गरम असतं ना थंड असतं. मग त्यामुळे आपल्याला तिथे भास काय होतो का त्या लक्षणं किंवा ते आजार किती झालं? गेल्यासारखा भासतो. किती चॅप्टर झाले असा भास होतो की त्या दोघांनी रिव्हिजनचे? एकमेकांना काढून टाकले. म्हणजे ते दोघांचे करा मेडिसिनचे करा. ऍक्शन आणि आजाराचे ऍक्शन अपोजिट असल्यामुळे एकमेकांना त्यांनी नाहीसं केल्यासारखं किंवा न्यूट्रलाइज केल्यासारखं आपल्याला भास होतो. जसं एखादा स्टुपेफाईंग पॉवर ऑफ ओपियम दिल्यामुळे आपल्याला जशी सुस्ती येते, झोप येते आणि त्यामुळे आपल्याला तो पेन नाहीसा झालेला वाटतो. असं वाटतं आपला पेन गेलेला आहे, परंतु सुरुवातीचे काही मिनिटं व्हायटल पोर्सला त्या गोष्टीमुळे बरं वाटतं व त्याला दोन्ही गोष्टी जाणवत नाही. म्हणजे आजाराची वेदना पण जाणवत नाही आणि ओपीएम ने दिलेला बधीरपणा पण जाणवत नाही, कारण सुरुवातीचे काही काळासाठी व्हायटल फोर्स हा न्यूट्रल असतो, कुठल्याही ना आजाराशी रिॲक्ट होतो ना औषधाची रिॲक्ट करतो. त्यामुळं परंतु अशा वेळेस या दोघांची म्हणजे आजाराची आणि मेडिसिनचे सिम्पटम विरुद्ध असल्यामुळे ते दोघांना एकमेकांना न्यूट्रलाइज करतात आणि त्यावेळेस अशी स्टेट तयार होती का न्यूट्रल स्टेट, म्हणजे कुठलाही आजार नसल्यासारखी स्टेट तयार होती आणि आपण त्याला त्या काळासाठी क्युअर समजतो. परंतु त्याच्यानंतर होतं काय, व्हायटल फोर्स त्याला सुरुवातीला नंतर तेवढा ठराविक वेळ गेल्यानंतर त्याला अँटॅगोनिस्टिक म्हणजे अपोज करायला सुरुवात करतो. परंतु जसे की अँटॅगोनिस्टिक औषधाची लक्षणे हे सजीवातील मॉर्बिड डिरॅजमेंट म्हणजे नॅचरल डिसीजची जागा घेऊ शकत नाही. इथं काय होतं ही जे अँटीपॅथिक मेडिसिनची लक्षणे हे एक्झॅक्टली अपोजिट आहे नॅचरल डिसीजच्या, त्यामुळे ते त्याची जागा घेऊ शकत नाही. जसं होमिओपॅथीमध्ये आपण नॅचरल डिसीजची जागा आर्टिफिशियल डिसीज घेतो, परंतु हा विरोधी असल्यामुळं तो त्याला काढू नाही शकत, नॅचरल डिसीजला त्याची जागा घेऊ शकत नाही. त्यालाच इथं 6th एडिशन मध्ये इन द सेन्सेशन ऑफ द लाईफ प्रिन्सिपल असे म्हटले आहे, जे सिमिलर स्ट्रॉंगर आर्टिफिशियल डिसीज करू शकतो. जसं जे की होमिओपॅथीमध्ये सिमिलर स्ट्रॉंगर आर्टिफिशियल डिसीज हा नॅचरल डिसीजला तिथून हटवू शकतो, परंतु अँटीपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आलेला अपोजिट डिसीज हा नॅचरल डिसीजला तिथून काढू शकत नाही. त्यामुळेच होमिओपॅथिक औषधामुळे व्हायटल फोर्स वर सिमिलर आर्टिफिशियल डिसीज सारखा इफेक्ट अँटीपॅथिक मेडिसिन करू शकत नाही व नॅचरल डिसीजला बरं करू शकत नाही. म्हणूनच पॅलिएटिव्ह औषधी ही पूर्णतः डिफरंट आहे व डिसेडिरमनच्या अगदी विरुद्ध क्रिया करते. म्हणूनच त्याला आपण आजाराला काढून टाकण्यास अँटीपॅथिक औषधी हे असमर्थ आहे. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे डायनॅमिक न्यूट्रलायझेशनचा भास ते मात्र निर्माण करतात. म्हणजे का तर त्यावेळेस ज्यावेळेस दोन्हींची ऍक्शन घडते त्यावेळेस ते एकमेकाला न्यूट्रल करतात, तिथे तुमच्या व्हायटल फोर्सची ऍक्शन घडताना दिसत नाही. तिथे त्यांनी एक फुटनोट दिली आहे हे समजून सांगण्यासाठी. आता हे झालं सजीवामध्ये, परंतु निर्जीव गोष्टीमध्ये काय घडतं, जसं एखादा केमिकल आहे ऍसिडिक आणि अल्कली, जसं केमिकल पदार्थामध्ये अपोजिट केमिकल पदार्थामध्ये जसं अपोजिट सजीवामध्ये क्रियेद्वारे कायमस्वरूपी न्यूट्रलायझेशन घडते, तसे सजीवामध्ये घडत नाही. म्हणजे ज्यावेळेस एखादा निर्जीव पदार्थ आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही अपोजिट वाजले, म्हणजे जसं गरम उकळतं पाणी त्याच्यामध्ये बर्फ आणून टाकल्यानंतर काय होईल, ते पाणी थंड होतं, नॉर्मल टेम्परेचरला येतं, परंतु ते नंतर परत गरम होताना दिसतं का, नाही, ते एकदा थंड झालं का थंडच असतं. एखाद्या ऍसिडिक पदार्थामध्ये तुम्ही अल्कलिक पदार्थ मिसळला तर त्याची ऍसिडिटी कमी होऊन तो न्यूट्रल होतो, तो अल्कलाईन पण राहत नाही आणि ऍसिडिक पण राहत नाही, परंतु तो कायम स्वरूपीचा तसा होतो. परंतु सजीवामध्ये असं घडताना दिसत नाही. आपण ते मागे पण इंट्रोडक्शनच्या काळामध्ये पण शिकलो होतो, सजीवामध्ये तसं घडत नाही. जसं निर्जीव पदार्थामध्ये जसं इथं सल्फ्युरिक ऍसिडचं उदाहरण दिलंय, सल्फ्युरिक ऍसिड आणि पोटॅश जर एकत्र येऊन अगदी वेगळाच पदार्थ तयार होतो, त्याला आपण नॅचरल साल्ट म्हणतो. आणि तो आता ऍसिडिक पण नाहीये व अल्कलाईन पण नाहीये आणि त्याला आपण कुठल्याही उष्णतेने किंवा विघटन करू शकत नाही, डिकम्पोज करू शकत नाही, त्यातून पूर्णपणे आपण परत ऍसिडिक किंवा अल्कली सेपरेट करू शकत नाही. अशा प्रकारे एकत्रीकरण म्हणजे अशा पद्धतीने
जे अल्कली वन ऍसिडचा एकत्रितपणा झालेला तुम्हाला केमिकल कंपाऊंड मध्ये दिसलाय, तसं सजीवात घडत नाही. कारण की जसं त्याच्यासाठी सरांनी परत एक उदाहरण दिलंय. एखाद्या शोकव्यक्त माणसाचे अश्रू वाहत आहे आणि त्याने एखादं आनंदी नाटक पाहिल्यानंतर तो रडायचा थांबतो आणि त्याचे अश्रू गळायचे थांबता, डोळे कोरडे पडतात. परंतु नंतर त्याला ते नाटक संपल्यानंतर किंवा तो त्याच्या इफेक्ट मधून गेल्यानंतर परत त्याला अश्रू पुन्हा सुरू होतात आणि पुन्हा परत त्याचे डोळे परत वाहायला सुरू होतात, शोक परत व्यक्त सुरू होतो. हे सजीवाची व्हायटल पोजची सेकंड रिॲक्शन आहे. आणि ही फक्त सजीवामध्ये असल्यामुळे व्हायटल पोज ही क्रिया अँटीपॅथिकली आपण त्याची पूर्णपणे न्यूट्रल कधीच करू शकत नाही. हे त्यांना फुटनोट मध्ये सांगायचं होतं. आता परत अॅफोरिझम मध्ये, कारण सुरुवातीला पॅलिएटिव्ह मेडिसिन व्हायटल फोर्सने फील केलेलं नसेल. सुरुवातीची जे काही काळासाठी जी पॅलिएटिव्ह ऍक्शन आहे ती सुरुवातीला व्हायटल फोर्स न्यूट्रल असल्यामुळं क्रिया न करता तो फक्त बघत असतो, त्याच्यामुळे त्याने ती फील केलेली नसते आणि प्रत्येक मेडिसिन डिसीज प्रमाणे तो अँटीपॅथिक डिसीज आपोआप नष्ट होतो. आणि जसं आता हे इथं काय सांगितलं की अँटीपॅथिक डिसीज, जसं तुम्ही एखाद्या भाजलेल्या व्यक्तीला बर्फ लावलाय, म्हणजे आता तिथं थंड थंड वस्तू ही काही अँटीपॅथिक डिसीज आहे, थंड क्रिया ही अँटीपॅथिक डिसीज आहे. परंतु प्रत्येक मेडिसिनलचा एक डिसीजचा, मेडिसिनल कुठली डिसीज असो त्याचा एक विशिष्ट काळ असतो. म्हणजे त्याची प्रायमरी ऍक्शन एक काही काळासाठीच घडत असते, त्याच्यानंतर ती संपणार असते. त्यावेळेस ती जी थंड डिसीज तयार झालेला तो नाहीसा होणार असतो. परंतु तो नाहीसा झाल्यानंतर तिथं नॅचरल आजार तसाच असतो, तो काही गेलेला नसतो आणि तो अपोजिट असल्यामुळे तो पुन्हा परत तसाच दिसतो. परंतु नंतर फक्त आजाराच किंवा नॅचरल डिसीजलाच मागे ठेवत नाही, तर व्हायटल फोर्सला मजबूर करतो ऑपोजिट कंडिशन तयार करायला. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही अँटीपॅथिकली मेडिसिन सिलेक्ट करता आणि अँटीपॅथिक मेडिसिन सिलेक्ट केल्यानंतर तिथं आर्टिफिशियल डिसीज तयार होतो, जो तुमच्या नॅचरल डिसीजच्या अगदी विरोधात असतो. परंतु ज्यावेळेस मेडिसिनची प्रायमरी ऍक्शन संपलेली असते त्यावेळेस तो आर्टिफिशियल अपोजिट डिसीज नाहीसा होतो आणि तिथे जो पूर्वीचा तुमचा नॅचरल आजार आहे तो तसाच असतो. परंतु त्याला जोडीला व्हायटल पोजची अपोजिट काउंटर ऍक्शन पण जोडी होते. आणि काउंटर ऍक्शन कशी असते, त्या अँटीपॅथिकच्या ऍक्झी विरोधात पण त्या आजाराशी एकदम साम्य असते. म्हणजे नॅचरल आजारासारखीच ती ऍक्शन असते. त्यामुळे काय होतं, तो नॅचरल डिसीज जो आधीचा आहे आणि तुमची ती काउंटर रिॲक्शन जी आजारासारखीच आहे, दोघींचे एकत्रितपणा आल्यामुळे काय होतं, तुमचा नॅचरल डिसीज जास्त ऍग्रेव्हेट होतो, जास्त प्रमाणात लक्षणे तयार करतो, वर्स्ट होतो. आणि कारण की यात आपण खूप लार्ज डोस दिलेला असतो पॅल्युएशन करण्यासाठी, त्यामुळे तो खूप लार्जली काउंटर ऍक्शन तयार करतो आणि आपला नॅचरल डिसीज जास्त डिरेंज होतो, जास्त प्रमाणे ऍग्रेव्हेट होतो आणि क्युअर होतच नाही. म्हणून आजाराचे लक्षण किंवा आजाराचा आता हे जे काउंटर रिॲक्शन दिलंय त्याच्यासाठी फुटनोट आहे एक, त्याचं उदाहरण दिलंय. हा प्रस्ताव अगदी साधा असला, म्हणजे हे अगदी साधं वाटत असलं तुम्हाला की अँटीपॅथी दिल्यानंतर बरं वाटलं, नंतर ते अग्रेवेशन झालं, परंतु हा एवढं सिंपल असलं तरी त्याचा आपण खूप जास्त गैरसमज आलाय. व असा अंदाज काढला की पॅलिएटिव्ह औषधे त्याच्या सेकंडरी ऍक्शन मध्ये होमिओपॅथिक औषध प्रमाणेच क्युअर करते, परंतु त्यांच्या हे लक्षातच आले नाही की मुळात अँटीपॅथिक औषध हे सेकंड रिॲक्शन करत नाही. हे औषध ते तयार करतच नाही, तर ती व्हायटल फोर्सने केलेली विरुद्ध रिॲक्शन असते. आणि म्हणून सेकंड रिॲक्शन ही नॅचरल आजाराशी साम्य असलेलीच असते व तो आजार पॅलिएटिव्ह औषधाकडून निघालाच, नष्टच झाला नाही, व्हायटल फोर्सच्या रिॲक्शनमुळे आणखीनच वाढला. म्हणजे इथं काय फुटनोट मध्ये तेच सरांनी सांगितले का